वारी हनुमान हनुमंताचे जागृत देवस्थान। आज आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण मंदिराचे दर्शन करणार आहोत व या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। बुलढाणा, अकोला व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेले सातपुडा पर्वतरांगेच्या काठी वसलेले अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मनमोहक निसर्गात वसलेले हनुमंताचे लोकप्रिय देवस्थान। रामदास स्वामींनी महाराष्ट्रभरात स्थापित केलेल्या मंदिरांपैकी इसवी सन 1644 साली स्थापित केलेले हनुमंताचे एक जागृत देवस्थान। हे मंदिर 3 नदीच्या संगमावर वसलेले आहे। येथील हनुमंताची मूर्ती ही जागृत 15 फूट मोठी आहे। महाराष्ट्रभरातील श्रद्धाळू लोक येथे दर्शनासाठी येतात। मंदिरात आतमध्ये येताना आपल्याला वान नदीचा अत्यंत सुंदर असा दिखावा बघण्यास मिळतो। मंदिराच्या पायथ्याशी श्री गणेशजींचे मंदिर आहे। येथे महादेवाची पुरातन पिंड आहे आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर सुद्धा आहे। येथे असलेल्या मामाबाचा डोहाकाठी आसरा माताचे पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या बाजूला एक हनुमान सागर धरण सुद्धा आहे। हे मंदिर संस्थेने अत्यंत स्वच्छ व सुंदर ठेवलेले आहे। येथे मंदिराच्या आतमध्ये छायाचित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे। तरीही मी संस्थेचे आभार व्यक्त करतो की या मंदिराचा इतिहास तुम्हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेने मला परवानगी दिली। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा। हर हर महादेव।